बघायला गेलं ना तर आयुष्य खूप सोपं असतं. जगायला गेलं तर दुःखातही सुख असतं. चालायला गेलं तर निकारही फुलं असतात. तोंड देता आलं तर संकटही सुलभ असतात. वाटायला गेलं तर अश्रूतही समाधान असतं. पचवता आलं ना तर अपयशही सोपं असतं. हसायला गेलं तर अश्रूही आपलेच असतात. शेवटी काय ते दृष्टिकोनाचा फरक. म्हणूनच बघायला गेलं तर आयुष्य खूप सोपं असतं. हाय हॅलो, मी छाया. मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका छानशा नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तरी तर माझं काय सुरू होतं सकाळी तर इथं सकाळची घरातली सगळी क्लिनिंग झाली. पोछाही मारून झालेला, बाहेर पोछा मारायचा होता, पण बरेचशा झाडांचे पानं वाळलेले होते. थोडीशी झाडांमधली माती उकरायची होती. खूप दिवस झाले ना झाडांमधली मातीसुद्धा उकरली नव्हती. तर म्हटलं चला आज घरातले सगळं आवरून पण झालेलं आहे आणि मला फ्रेश पण व्हायचं आहे. तर म्हटलं त्याच्या पहिले ना आपण हेच काम करून घेऊ. तर इथं सगळ्या कुंड्यांमधली माती थोडीशी खालीवर करून घेतली. थोड्याशा कुंड्या आजूबाजूनं सरकवून त्या खालचं झाडून घेतलेलं आहे. अधूनमधून मग हे आपल्याला आपण झाडं लावतो तर त्याचेही कामं करावेच लागतात. नाही केले तर मग ते झाडंही खराब होतात आणि त्या झाडं टिकत पण नाही, म्हणजेच झाडं लवकर खराब होतात. आणि ही शेतातली माती असल्यामुळं आजूबाजूला सगळी म्हणजे शेती असल्यामुळं आजूबाजूला सगळी मातीच आहे ना, तर मग त्याच्यामध्ये असे झाडांचे बिया पडलेले असतात. तर ते आपण घेऊन आलो, कुंड्यांमध्ये लावलं, त्याला रेग्युलर पाणी भेटतं, खतही मिळतं अधूनमधून. तर ते परत त्याच्यामध्ये असं गवत उगतं. तर ह्याच्यातले मग मी ते गवत उपटून घेतलेलं आहे आणि थोडीशी माती खाली वर केलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्या झाडांना पाणी देऊन दिलेलं आहे. कालच नळ आलेले होते ना, तर इथं मग मी झाडं पूर्ण धुवून घेतलेले होते. आज काही मग मी झाडं धुतले नाही. झाडंसुद्धा आपण असे स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यावरची जे बारीक किडे असतात ते निघून जातात. झाडांची चांगली ग्रोथ होते. झाडांनाही ना थोडंसं म्हणजे चांगल्या प्रकारे ते पाण्यामुळं पोषण भेटतं. इथं मागच्या साईडनं बी जे बरेचसे झाडं लावलेले आहे ना, तर हे सगळे झाडे लावलेले आहे ना पाठीमागचे, तर ते फुलांचे लावलेले. तर देवपूजेमध्ये जे फुलं लागतात ना, तर ते फुलं मग सगळे पाठीमागच्या झाडांपासूनच मला मिळतात. कारण सगळे झाडं पाठीमागच लागले. शेवंतीचं, जास्वंदाचं, त्याच्यामध्ये एक झेंडूचं सुद्धा झाड आहे. तुम्हाला इथे दिसतंय समोर, तर हे झेंडूचं झाड आहे. त्याला आता खूप साऱ्या कळ्या लागलेल्या आहे. चाफ्याचं झाड आहे पाठीमागच्या साईडनं, त्यालाही बरेचशी फुलं येतात. त्याच्यानंतर 2-3 जे गुलाब आहे, तर त्या गुलाबालाही खूप सारी फुलं येतात. त्याच्यामध्ये शेवंती 2-4 प्रकारचे असल्यामुळं त्यालाही खूप सारी फुलं येतात. तर पाठीमागूनच सगळे जे देवपूजेला फुलं भेटून जातात. तर मग मी थोडीशी त्यांची काळजी घेत असते, कारण मग इकडे तिकडे आपल्याला जाण्याची गरज नाही. असं खत टाकत असते, थोडीशी माती उकरून घेत असते, थोडंसं काही गवत उगलेलं असलं तर ते उपटून टाकत असते. मग त्याच्यामुळे झाडं छान होतात. आणि हो, इथं पुदिनासुद्धा लावलेला आहे ना, तर हे बघा इतका छान असा पुदिना झालेला आहे. छोटंसं रोपटं लावलेलं होतं, तर त्या रोपट्यापासून एवढा पुदिना तयार झालेला आहे. तर इथं मी तुम्हाला हे काय दाखवत होती, तर हे शेवंतीचं जे झाड आहे ना पिवळंवालं, एकदम डार्क पिवळा म्हटलं जातं ना, तर ती शेवंती आहे. तर मग त्याचं एक मी असं हे झाड घेऊन आलेली होती. तर मला ते लावायचं होतं. 2-3 दिवस झाले ते आणून ठेवलेलं होतं आणि ते लावणं काही होत नव्हतं. म्हटलं चला आज ते झाड पण म्हणजे लावून देऊ शेवंतीचं. तर खूप सुंदर असं फुल येतं, असं मी दाखवतेच तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये. तर इथे ही कलरची बकेट आहे ना, त्यामध्ये मी एक झाड लावलेलं होतं, पण ते सुकलं होतं. मी ते काढून टाकलं आणि म्हटलं चला त्या बकेटमध्येच आता आपण हे लावून देऊ. असं नाही मी सगळ्या झाडांसाठीच कुंड्याच आणलेल्या आहे. त्याच्यासाठी अशा कलरच्या ज्या बकेट असतात त्यासुद्धा केलेल्या आहे. आणि ज्या ग्रीन कलरच्या कापडच्या ऑनलाईन बोलवलेल्या तुम्हाला दिसत आहेत ना, तर त्याच्यात एवढे छान झाडं होतात. सगळे झाडं छान झालेले. तर हे बघा हा शेवंती आणलेला आहे. तर इतके डार्क असे त्याचे फुलं आहे ना, एकदम पिवळसर फुले आणि देवाऱ्यात ते फुल कसं एकदम छान पण वाटतं शेवंतीचं. तर इथं गुलाबालाही आता फुलं यायला लागलेली आहे. ह्या शेवंतीला तर खूप फुलं येतात. आणि इथे मी आता लावलेलं रोपटं, हे जी शेवंती ना परतवाली दुसरी पिवळी, तर तिलाही फुलं येतच असतात. म्हणजे देवपूजेत त्याचे 2-3 फुलं मी घेतच असते. तर इथं सगळे जे झाडं लावलेले आहेत, तर हे बघा छोटा जो जास्वंद आहे ना, तर त्याला पण एक फुलं आलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता जे हे मी सांगितलं तुम्हाला झेंडूचं छोटंवालं जे फुल आहे ना झेंडूचं, तर त्याला खूप साऱ्याशा कळा लागलेल्या आहे. मला ते झाड उपटायचं होतं, पण मग त्याला 1-2 कळी दिसली, मग मी राहू दिलं. तर त्याला एकदम 2-4 दिवसात एवढ्या साऱ्या कळ्या लागल्या. तर मग मी ते झाड राहू दिलं. म्हटलं चला मार्गशीर्ष महिन्यात त्याची फुलं कामात पडतील. तर चला हे सगळं करून झालेलं आहे. झाडांनाही पाणी देऊन दिलं, फ्रेश झाले. त्याच्यानंतर लगेच मग मी देवपूजा करायची होती, तर हे फुलं सगळे तोडून आणले.
तुम्हाला झाडांचं दाखवण्याचा उद्देश फक्त एवढाच की जे मी ग्रीन ज्या बॅग्स बोलवलेल्या आहेत त्याच्यामध्ये झाडं लावलेली आहे, तर त्याच्यामध्ये झाडंही खूप छान होतात आणि मला देवपूजेला एवढे सारे फुलंही निघतात. कारण देवपूजेसाठी खूप फुलं लागतात आणि देवपूजेला फुलं जर आपण देवपूजा केली, फुलं जर अर्पणच नाही केले तर देवपूजा केल्यासारखं वाटतच नाही. मला तर होतं, त्याच्यामुळं मग मी एवढे सारे ते मागच्या साईडनं झाडं लावलेले आहे आणि खूप सारे असे देवपूजेसाठी फुलं पण निघतात. तर इथं माझं काय सुरू होतं तर तुम्ही हे पाहिले असतील, हे चौरंग मी बनवले, मी त्याचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे. तर त्या चौरंगावरती मला सगळे देव स्थापित करायचे होते ना, तर इथं मी पूर्ण देवघरातले देव काढून घेतलेले आहे. तर म्हटलं आता देव काढले ना तर कपडासुद्धा आपण बदलून घेऊ. तर इथं मग पिवळावाला जो माझ्याकडं कपडा आहे तो टाकून दिलेला आहे, म्हणजे वस्त्र पिवळ्या कलरचं, तर ते मी टाकून दिलेलं आहे. आणि कोणत्या चौरंगावरती कोणते देव स्थापित करायचे हे मग माझं थोडंसं चालू होतं, तर मी ते परत व्यवस्थित ते लावून दिलेले आहे. कारण आता हे चौरंग ज्या देवांसाठी मी हा चौरंग टेकवला तर त्या देवांसाठीच तो चौरंग मी वापरत असते. अदलून बदलून काही ठेवत नसते. ठेवतानाच व्यवस्थित ठेवत असते, म्हणजे त्यांची जागा ती फिक्स होऊन जाते त्या चौरंगावरती. तर इथं मी तुम्हाला परत हा एक चौरंग दाखवत होते, हे की त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला नाही, पण हा चौरंग मी स्वामींसाठी बनवलेला आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा दिसत असेल, एवढा सुंदर चौरंग दिसत होता हा. खूप सुंदर असं चौरंग बनवला, थोडासा मोठ्या साईजचा बनवला. एक प्लायवूडचा तुकडा होता ना, तर त्याच्यावरतीच मग मी ते थोडंसं कलरिंग करून तिथं ते चौरंग असं छान बनवून घेतलेलं आहे. तर आज पूर्ण देव आहे ना मी ह्या चौरंगावरती स्थापित करणार आहे. तो व्हिडिओही खूप व्हायरल गेलेला आहे, जो चौरंग बनवला ना तर त्याचा. चौरंगाचा जो व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओला चांगला प्रकारे प्रतिसादही भेटलेला आहे आणि भरभरून अशा कमेंटसुद्धा आलेले आहे. तर ज्यांनी छान कमेंट केला त्यांचे मी मनापासून आभारी. बरेचसे असे व्हिडिओ की मी खूप मेहनतीनं बनवते, पण पाहिजे तसे त्या व्हिडिओला व्ह्यूजही येत नाही आणि पाहिजे तसा रिस्पॉन्सही भेटत नाही. मनाला असं कुठंतरी वाटतं आहे की माझं कुठंतरी काहीतरी चुकतं आहे, त्याच्यामुळं हे असा प्रॉब्लेम येतो आहे का. तर मी तो प्रॉब्लेम शोधण्याचाही प्रयत्न करते, त्याच्यानंतर परत छान व्हिडिओ बनवते, व्हिडिओ अपलोड करते, पण पाहिजे तसे बरेचशा व्हिडिओला रिस्पॉन्स पाहिजे तसा भेटत नाही. तर असो, स्वामीचरणी प्रार्थना करते की मी जे व्हिडिओ बनवते तर ते चांगला व्हायरल होऊ दे, चांगल्या लोकांपर्यंत पोहोचू दे आणि माझ्या व्हिडिओतून काय बऱ्याचशा ताईंना काही शिकायला भेटेल तर तेही त्यांना मी दाखवण्याचा प्रयत्न करते, अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर इथं मी तुम्हाला काय दाखवत होती, तर आज पूर्ण देव्हारा क्लीन केला ना, तर आज मला स्वामींचा जो फोटो आहे माझ्याकडं, तर त्या फोटोला मला असा तिलक लावायचा होता. म्हणजे आज माझं मन झालं होतं की आपण स्वामींचा फोटोला थोडीशी सजावट करू आपल्या हातानं. तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं अष्टगंधाच्या सहाय्याने मी स्वामींच्या कपाळावरती असं एक छान असा मुकुट तयार करून घेतलेला आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये छोटीशी अशी फुलांची माळसुद्धा मी अष्टगंधानंच बनवलेली आहे. दिसायलाही खूप सुंदर वाटत होतं आणि जवळून हे सगळं करत होती ना, तर मला थोडंसं भरूनसुद्धा आले होतं स्वामींच्या समोर. म्हणजे माझ्या डोळ्यात थोडेसे अश्रूसुद्धा आले होते. मी किती तुम्हाला दाखवले नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल तर एवढं सुंदर वाटत होतं आणि पाहता क्षणी एकदम मनाला असं भरून आल्यासारखं वाटत होतं. असो, तर इथं मी छान असा स्वामींचा फोटोचा शृंगार करून घेतलेला आहे आणि फोटो जिथं मला स्थापित करायचा असतो मी तिथं तो फोटो ठेवून दिलेला आहे. तर प्रत्येक देव प्रत्येक चौरंगावरती स्थापित केले, ते काही मी तुम्हाला दाखवले नाही. जसे माझे देव ठेवलेले होते पहिले अगोदर तसेच देव मी ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये तर काही बदल नाही केला. फक्त चौरंग टेकवलेले आहे आणि देवांना स्नान घालून त्यांना त्यांच्या जागी स्थान देऊन दिलेले. इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर चौरंगावरती देव एवढे सुंदर दिसत होते आणि पाहतानाही खूप छान वाटत होतं. म्हणजे कुणीच म्हणू शकत नाही की हे चौरंग मी हातानं बनवलेले आहे. गल्लीतल्या माझ्या एका मैत्रिणीला मी ते चौरंग दाखवले, तर लगेच तिचं म्हणणं होतं की माझ्यासाठी, माझ्या देवाऱ्यातल्या देवांसाठी तू असे चौरंग बनवून देशील. म्हटलं ठीक आहे. एक प्लायवूडची मोठी फलटी असते ना, तर एखाद्या वेळेस कोणाचं फर्निचर चालू असलं तर तेव्हा आपण ते कट करून घेऊ आणि नक्कीच मी तुम्हाला बनवून देणार. तर तुम्ही पाहत असाल तर एवढे सुंदर आणि छान वाटत होते चौरंग. खूप सुंदर वाटत होता देव्हारा. जे फुलं तोडून आणलेले होते तर ते प्रत्येक देवांना अर्पण करून दिलेले. देवपूजेचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन. कशा पद्धतीनं देवपूजा करायची, कशा पद्धतीनं देवांना फुलं अर्पण करायचे. सुकलेले जे फुलं असतात, म्हणजे आपण अगोदर आणल्या दिवशी जे फुलं ठेवलेले असतात, तर त्या फुलांचं काय करायचं याचा मी एक छोटासा तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन. तर चला, इथं सगळ्या देवांना फुलं अर्पण करून दिलेले आणि जे झेंडूचं झाड म्हणत होते ना मी लावलेलं, म्हणजे जे उपटायचं होतं, तर त्या झेंडूच्या झाडाला अशी फुलं येतात.
खूप सुंदर असा कलर आहे आणि देव्हाऱ्यात ते फुलं एवढे छान वाटतात. नंतर म्हटलं बरं झालं आपण ते झाड उपटलं नाही, कारण त्याला आता एवढ्या साऱ्या कळ्या लागलेल्या आहे. तर आणि झाडही खूप मोठं झालेलं आहे ते. तर म्हटलं चला इथं पूर्ण देव्हारा आवरला. देव्हाराही आज एवढा प्रसन्न वाटत होता. थोडीसंही आपण असं अदल-बदल केलं, काही एखादी नवीन गोष्ट केली, तर त्याच्यामुळे घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. तर म्हटलं चला आज देव्हाराही छान दिसत होता ना, तर हा खालचा जो बॉक्स बनवून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मी पूर्ण देवाचं सामान ठेवलेलं आहे ना, तर ते सगळं अस्तव्यस्त झालेलं होतं. बऱ्याचशा अशा गोष्टी ना, त्या मला वेळेवर सापडतच नव्हत्या. मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि त्या महिन्यामध्ये अशा पूजा मांडल्या जातात. मग ते सामान थोडंसं इकडच्या तिकडं होतं आणि ते काही वेळेवर सापडत नाही. तुम्हालाही असं होतं का? हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. तर इथं मग मी त्याच्यावरती थोडासा म्हणजे बॉक्समध्ये थोडासा स्प्रे मारला आणि पूर्ण कोपरा-कोपरा असा पुसून घेतलेला एकदम आता तुम्हाला दिसत असेल तर एकदम चकचक झालेला होता. परत सगळं सामान जिथल्या तिथं ठेवून दिलेले दाखवते मी तुम्हाला पुढं. पण जी म्हणजे वरची साईड आहे ना, जिथं ते हँडल लावलेले छोटे-छोटेवाले तर ते सुद्धा मग व्यवस्थित क्लीन करून घेतलेले आहे. मी काही शूट नाही घेतलं की कसं पद्धतीनं मी ते सामान ठेवलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये माझा बराचसा वेळ गेलेला आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता. परत सामान जिथलं तिथं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. हे दररोज जे कामात पडणारं सामान आहे ना, तर तेच मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि कधीतरी कामात पडणारे जे सामान आहे ना, तर मी एका कंटेनर म्हणजे असे जे मोठा-मोठाले प्लॅस्टिकचे जे बॉक्स असतात ना, तर त्याच्यामध्ये ते भरून ठेवलेले आहे. तर तसं मग मी तुम्हाला ते एखाद्या वेळेस दाखवणार. पण मला ते दररोज लागतात, तर त्याच वस्तू मग इथं मी ठेवलेल्या आहे. म्हणजे जे आपल्याला पाहिजे असतं ते. तर मी आता तुम्हाला थोडंसं आहे ना, म्हणजे व्हिडिओमध्ये दाखवत होती, की अशा पद्धतीनं देव्हारा दिसतोय. खूप सुंदर वाटत होता, खूप छान दिसत पण होते आणि चौरंगामुळे ना एकदम सारखे चौरंग झालेले होते ना, तर त्याच्यामुळे देव्हारा एकदम छान वाटत होता. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला ना, तर व्हिडिओला जरूर लाईक करा. तर चला इथं जे चौरंग बनवले तर ते देव्हाऱ्यामध्ये स्थापित करून दिलेले म्हणजे त्याच्यावरती देव स्थापित करून दिलेले आणि जे चौरंग बनवले तर ते तुम्हाला कसे वाटले हे पण मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर चला जी बरीचशी धूळ पडलेली होती म्हणजे जो कचरा निघालेला होता बॉक्समध्ये तर तो पूर्ण मग मी झाडून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ही संध्याकाळची वेळ होती तर इथं मग मला स्वयंपाक बनवायचा होता. देवांच्या पप्पांना आज अंडा करी खायची होती तर त्यांच्यासाठी अंडा करी बनवली. तर इथं मग मी गाजराची भाजी बनवणार होते झटपट तुमच्यासोबत मी ती रेसिपी शेअर करते. तर इथं मग मी 2-3 गाजर कट करून घेतले, थोडेसे मूठभर शेंगदाणे टाकले आणि त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकून ते थोडंसं भाजून घेतलेलं आहे. खूप छान लागते ही गाजराची भाजी आणि सध्या आता गाजराचं सीजन असल्यामुळं याच्यामध्ये तुम्ही थोडेसे खडे मसाले जरी भाजून घेतले ना त्याच्यामध्ये खडे मसाले थोडेसे धने थोडीशी खसखस तरी पण चालते. पण मग मी काही खडे मसाले भाजले नाही कारण मला साध्याच भाज्या जास्त आवडतात खायला. तर इथून पाहिलं असेल तर मी ते शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यानंतर परत थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये जे गाजर कट केलेले होते ना तर ते थोडेसे वाफवून घेतले त्या तेलामध्ये. त्याच्यानंतर मी जे शेंगदाणे भाजून घेतले ते ग्राइंड करून घेतले. ते परत त्याच कढईमध्ये तेल ॲड केलं, जिरं, मोहरी, त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, तिखट, हळद आणि थोडंसं मग त्याच्यानंतर मी घरी बनवलेला मसाला त्याच्यामध्ये ॲड केला. जास्त नाही केला, थोडासाच केला. तरी ते सगळे मसाले तेलामध्ये ॲड केले आणि व्यवस्थित तेलामध्ये ते म्हणजे चांगले फ्राय होऊ दिले. त्याच्यानंतर जे शेंगदाण्याचा जो मसाला तयार करून घेतलेला होता ना, तर तो लगेच मी त्याच्यामध्ये ॲड करून दिलेला आहे. खूप टेस्टी बनवल्या जाते ही भाजी आणि खायला खूप भारी लागते. तर इथं थोडंसं मग मी तेलामध्ये शेंगदाणे तर भाजलेले असल्यामुळे जास्त काही कलसायचं काम नाही. पण थोडंसं मी तेलामध्ये ते कलसवून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचे जे आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ना, तर तो. त्याच्यानंतर लगेच मी त्याच्यामध्ये ना ते गाजर ॲड करून दिलेले जे कलसून घेतलेले गाजर होते ना तर ते लगेच त्याच्यामध्ये ॲड करून दिले. थोडंसं मीठ म्हणजे जास्त नाही मीठ टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं. थोडीशी भाजी खट्टी मिठी होते कारण थोडंसा गाजराला गुळचिटपणा असल्यामुळं थोडीशी गोडसर अशी भाजी होती. भाजीला उकळी आलेली होती. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सांबार ॲड केला. तर चला ही तर छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली झटपट. तर चला ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा. भेटूया आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना बाय.